अख्ख्या ते देशाच्या म्हणजे युद्धाचा परिणाम मात्र संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये देखील LPG गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचा आपल्याला इफेक्ट जे जाणवतं देखील पाहायला मिळते. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक असेल यांना आपले हॉटेल बंद करण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी आली आहे. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या अन्न अमृत फाउंडेशन या ठिकाणी आलेलो आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र वाफेवरती अन्न शिजवलं जातं आणि या ठिकाणी मात्र जवळपास 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजचं 2 वेळेचा अन्न पुरवठा या ठिकाणी केला जातो. मात्र आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांवर याचा परिणाम देखील झालेला आहे. मात्र या ठिकाणी अन्न फाउंडेशनतर्फे मात्र शुद्धतेची आणि क्वालिटीची आणि क्वांटिटीची ही सगळ्या गोष्टी मात्र या ठिकाणी चेक केल्या जातात. आपण पाहू शकतो हे मोठमोठे मशिनरी या ठिकाणी अवेलेबल केल्या आहेत आणि त्यामध्ये मात्र अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि या ठिकाणी शुद्धता देखील मोठ्या प्रमाणात पाळल्या जाते आणि हे विद्यार्थ्यांना मात्र सकस आहार पुरवण्याचं काम मागील 20 ते 22 वर्षापासून केला जातो. माझ्यासोबत सहव्यवस्थापक आहेत, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. सर, LS न्यूजमध्ये आपलं प्रथमतः स्वागत आहे. आणि अनेक ठिकाणी आपण पाहिलं की गॅसच्या तुटवड्यामुळं अनेक ठिकाणी जे अन्न पुरवठा करतात त्यांच्यावर परिणाम झालेला आहे. हॉटेल व्यवसाय बंद झालेले आहेत. मात्र आजही तुम्ही गेल्या 20-22 वर्षापासून सातत्याने तुम्ही एक समाजसेवा आहे त्या वसा घेतल्याप्रमाणे काम करतायत आणि तेही वाफेवर. कारण की आपण तर हॉटेलमध्ये जे काय तळून खातो मात्र हे तुम्ही वाफेवर करतात, हे कसं आहे? धन्यवाद. नमस्कार. इस्कॉनच्या ह्या अन्नामृत फाउंडेशनमध्ये ॲक्च्युली तुम्ही जे मध्यंतरी म्हणालात ॲक्च्युअली तो आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे आम्ही सकस गुणवत्तापूर्ण पोषण आहार देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यातल्या इंधनाचा योग्य उपयोग हा एक आता तो अंडरलाईन झाला आहे, पण तो आमच्यासाठी नेहमीचा विषय आहे आणि आमच्या पूर्ण कार्यातला एक विषय आहे. तर वाफेवर 2012 पासून इथे आम्ही सुरुवात केलेली आणि संस्थेची सुरुवात 2004 पासून आहे महाराष्ट्रातली. तर इथे 2012 पासून म्हणजे गेली 12-14 वर्ष आम्ही इथे काम करतो. छोट्या प्रमाणात सुरुवात केलेली. तर आहार शिजवताना इथे आमच्याकडे जे बॉयलर्स आहेत ते सॉलिड फ्युल बॉयलर्स ज्याला आपण म्हणतो ते ॲग्रोवेस्ट ब्रिकेट्स, सोलार आणि इलेक्ट्रिसिटी यांचा इंधन म्हणून वापर करतात. आणि जो आमचा शालेय पोषण आहारचा मेनू आहे जो मुख्यत्वे डाळ, तांदूळ आणि कडधान्य, भाजीपाला याच्यावर आधारित आहे, तर तो 90% याच्यावरच शिजतो. त्याच्यामध्ये फोडणी ॲड करणे, चपात्या करणे साठी आम्हाला LPG लागतो. त्याच्यामध्ये आमचं कॅन्सर रुग्णालय जिथे आम्ही 2 वेळचं जेवण देतो, लायन्स क्लब चिकलठाणासोबत एक हा उपक्रम आहे, त्याच्यासाठी आम्हाला LPGचा उपयोग लागतो, जे साधारणतः 1.5 ते 2 सिलेंडर रोज लागतात आजच्या परिस्थितीमध्ये. तर एकंदरीत असा हा आमचा मानस ठेवून आम्ही पहिल्यापासूनच काम करत आलो आहोत. आता म्हणजे अचानक याच्यामध्ये फक्त मागच्या 1-2 वर्षांमध्ये आम्ही सोलारची जी कॅपॅसिटी आमची 5 kVची ती 25 केलेली आहे, पण ती 2 वर्ष अगोदरच झालेली आहे. त्याचा आम्हाला आज उपयोग होतो. मला सांगा, अनेक वर्षापासून तुम्ही हे काम करतायत, मात्र जी तुमची क्वालिटी आहे, क्वांटिटी ही सेम आहे, याच्यामध्ये कोणतेही बदल नाही. कारण माझ्या मुलं ज्या शाळेत होत्या तिथे देखील हा डब्बा आला होता, त्यामुळे मी देखील ते खाऊन बघितलेलं आहे. ती क्वालिटी कशी मेंटेन ठेवतो? जे तुम्हाला दिसतंय ते डोळ्यासमोर आहे. कुठलाही आहार बनवताना ॲक्च्युली 3-4 घटक महत्त्वाचे असतात. एक, जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात आहाराचं काम करतो, अन्न सुरक्षा, तो सुरक्षित गेला पाहिजे. दुसरा आहे त्याच्यामध्ये पोषण मूल्य चांगली पाहिजेत. तिसरा पाहिजे तो आता मुलांना देतो म्हटल्यानंतर त्यांचा टेस्ट तुम्ही त्यांना खूप काही सांगू शकत नाही. जे आहे ते त्यांना पाहिजे ते चांगलं पाहिजे, टेस्टी आहे आणि कन्सिस्टन्सी. तर एक कॉमिटेड जे आमचे प्रमुख आहेत डॉक्टर राधाकृष्ण प्रभू, त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळतं याच्यामध्ये, की आपलं ध्येय हे आहे, उद्दिष्ट हे आहे की याच्यामधनं जे भविष्याचे विद्यार्थी आहेत ते चांगले घडण्यासाठी आमचं जे छोटं नम्र कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्ही व्यवस्थित दिलं पाहिजे. तर योग्य भावना, योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, योग्य त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आणि त्याला योग्य प्रकारे हाताळणी, याच्या सगळ्यांचं मिश्रण होतं चांगला. ज्यावेळेस आपण गॅसवरती आहे, चुलीवरती बनवतो आणि वाफेवरती, यामध्ये काय नेमकं बदल असतो दोन्हीमध्ये काय? अरे वा, ॲक्च्युली जसं आमच्या आहारशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यात चांगली शिजवण्याची प्रक्रिया आहे वाफ. म्हणजे जसं आपल्या इंग्लिशमध्ये म्हणतो आपण स्टीम इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ द वॉटर, की पाण्याचं सगळ्यात शुद्ध रूप हे वाफ आहे. तर त्याच्यामुळे त्यात शिजताना शुद्धतेची ऑटोमॅटिक काळजी घेतली जाते आणि ती पोषण मूल्य टिकून राहतात, स्पेशली भाजीपाल्याची. आणि जेव्हा आपण हॉटेलमध्ये म्हणा इतर ठिकाणी त्याला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, टेस्टी करण्यासाठी तळल्या जातं, मसाल्यांचा जास्त उपयोग केला जातो, जो आम्ही टाळतो. नॅचरल पद्धतीने अगदी जे आपल्या नैसर्गिक आहारशास्त्रामध्ये आहे त्याचाच आम्ही जास्तीत जास्त उपयोग करतो. मला सांगा, मी असंही ऐकले की तुम्ही काही रुग्ण असतील का हॉस्पिटल असेल या ठिकाणी मोफत तुम्ही अन्न पुरवठ्याचे देखील काम करतात आणि हे राज्यभर व्यापलेलं आहे तुमचं? हो, राज्यामध्ये असे 7 प्रकल्प आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर,
या ठिकाणी आमचे प्रकल्प आहेत. पुण्यामध्येच मुंबईमध्येच 2 आहेत असे, आणि हे सगळं जालना सगळ्यात आमचं एक लेटेस्ट नवीन प्रोजेक्ट आहे. या सगळ्या ठिकाणी आमचं मुख्य कार्य पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेचं इम्प्लिमेंटेशन करणे. तिथे जे काही सरकारी रुग्णालय असतील तर तिथे एखाद्या संस्थेला सोबत घेऊन तिथल्या रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना आहार द्यायचं काम करणे एक. आणि दुसरं, जसं तुम्ही बघितलं, तुम्ही त्यावेळेस आमचं कव्हर केलेलं आहे की नैसर्गिक आपत्ती, जसं कोरोनामध्ये आम्ही पूर्ण काळ काम केलं, तसंच आम्ही आजच्या घडीला छोट्या स्वरूपाची होत नाही आपत्ती म्हणून त्याच्याकडे बघतोय. तर एका हॉस्टेलचा आम्हाला फक्त फोन आलेला की त्यांच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना मेसची अडचण होती, तर त्या 15 जणींना 15-20 जणी काहीतरी आहेत त्यांना डबा सुरू करत आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असे अनेक बाहेरगावून विद्यार्थी ते हॉस्टेलमध्ये आहेत. ते समाज कल्याणच्या हॉस्टेल असेल किंवा अनेक हॉस्टेल असेल, जर असं काही एखादा प्रस्ताव आला किंवा कोणाची मागणी केली तर ती अवेलेबल होऊ शकते. काय की ही रचना आता छोट्या संख्येमध्ये असेल तर तो निर्णय आमच्या इथल्यापर्यंत असतो. जर तो मोठ्या प्रमाणावर आणि खूप फार काळासाठी करायचा असला, कारण त्यांनाही मला वाटतं जास्त काळ लागणार नाही, त्यांची स्वतःची व्यवस्था आहे, असं काय असतंच आमच्या समितीला आम्ही ते अपडेट देतो आणि त्याच्यानुसार निर्णय घेतला जातो. नक्कीच आपण जर पाहिलं तर अमृत फाउंडेशनतर्फे मात्र राज्यभर त्याच्या शाखा आहेत, आणि आपण जर पाहिलं तर खास करून हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत पोषक असा आहार हे पुरवण्याचं काम करतात. यामध्ये जर आपण जर पाहिलं तर विशेषतः म्हणजे हे सर्व अन्न जे आहे ते वाफेवरती शिजवलं जातं. त्यामध्ये वाफेचे जी गुणवत्ता असते ही गुणवत्ता देखील या ठिकाणी किती महत्त्वाचं असते हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळं जर संभाजीनगर मध्ये असेल किंवा इतर पुढे जरी काही असं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, मात्र त्या ठिकाणी हे मोफत अन्नधान्य पुरवण्याचे देखील आपण पाहायला मिळालेलं आहे. संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.